नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा विशेष भाग खास तूळ राशीच्या लोकांसाठी आहे. जर तुमची राशी तूळ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा एका संकेताबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे तुमच्या जीवनात काही नवीन घडू शकते. कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या घटनांची गरज नसते. एखादी व्यक्ती, एखादी भेट, एखादा संवाद किंवा एखादी अचानक झालेली ओळखही अनेक गोष्टींची शिक्षा बदलू शकते. आजचा विषय आहे घरात येणारी ती एक व्यक्ती आणि तिच्यामुळे होणारे बदल. मित्रांनो, अनेकदा आपण आपल्या रोजच्या आयुष्यात इतके गुंतून जातो की बदलाची चाहूल लागली तरी ती आपल्याला जाणवत नाही. पण काही काळ असा येतो की वातावरण बदलायला सुरुवात होते. घरात नवीन चर्चा सुरू होतात, काही नवीन योजना तयार होतात, जुन्या गोष्टींना नवी दिशा मिळते आणि मनात आशेचा एक नवीन दिवा पेटतो. अशा काळात काही लोकांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती प्रवेश करते आणि त्या भेटीमुळे विचार बदलतात, निर्णय बदलतात आणि काही वेळा भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. तुळ राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर ते सहसा संतुलन राखणारे, नात्यांना महत्त्व देणारे आणि मनाने विचार करणारे असतात. पण कधी कधी ते स्वतःच्या संधी उशिरा ओळखतात. त्यामुळे जेव्हा आयुष्यात काही नवीन येत असतं तेव्हा त्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. हा काळ तुमच्यासाठी निरीक्षण करण्याचा आहे, नवीन संवाद ऐकण्याचा आणि घरातील बदल समजून घेण्याचा असू शकतो. असे म्हणतात की प्रत्येक भेटीमागे एक कारण असतं. काही लोक आपल्याला धडा शिकवतात, काही लोक आपल्याला प्रेरणा देतात आणि काही लोक आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतात. त्यामुळे घरात येणाऱ्या कोणत्याही नवीन संवादाला किंवा संधीला लगेच नकार देऊ नका. कधी कधी जे साधे वाटते तेच पुढे जाऊन महत्त्वाचे ठरू शकते. या काळात तुमच्या मनात अनेक प्रश्न येऊ शकतात. पुढे काय होणार? कोणता निर्णय घ्यावा? कोणावर विश्वास ठेवावा? कोणती संधी स्वीकारावी? पण लक्षात ठेवा, कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. घाईत घेतलेला निर्णय आणि एकी गोष्टी केलेला विश्वास यामुळे नंतर अडचणी निर्माण होऊ शकतात. घरात सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातील मोठ्यांचे ऐका, लहानांना वेळ द्या, स्वतःच्या मनाला शांत ठेवा. काही वेळा बाहेरून आलेली प्रेरणा आपल्याला पुढे घेऊन जाते, पण तिचा उपयोग कसा करायचा हे आपल्या हातात असते. मित्रांनो, सर्व बदल मोठ्या आवाजात येत नाहीत. काही बदल अगदी शांतपणे येतात. काही वेळा एखादा नातेवाईक, जुना मित्र, नवीन ओळख, कामाशी संबंधित व्यक्ती किंवा फक्त एखादा साधा संवादही आपल्या मनात नवीन विचार निर्माण करतो. म्हणून एका व्यक्तीबद्दल भविष्यवाणी नसून बदल ओळखण्याचा एक प्रेरणादायी विचार आहे. तुळ राशीचे लोक सहसा लोकांशी जुळवून घेणारे असतात. त्यामुळे त्यांना नवीन लोकांमधील चांगल्या गोष्टी लवकर दिसतात. पण त्याच वेळी त्यांनी स्वतःचा विचार आणि निर्णय क्षमता कायम ठेवली पाहिजे. कोणीतरी नवीन कल्पना घेऊन येत असेल तर ती ऐका, पण विचार करूनच स्वीकारा. काही दिवसात तुम्हाला असे वाटू शकते की घरातील चर्चा वाढत आहेत. एखादा नवीन विषय वारंवार समोर येत आहे. जुने अडकलेले काम पुन्हा सुरू करण्याची इच्छा होत आहे. किंवा एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे तुम्ही स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतात. हे अनेक लोकांच्या आयुष्यात घडते आणि तेच पुढे बदलाची सुरुवात ठरू शकते. या काळात 3 गोष्टी लक्षात ठेवा.
त्यातली पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक नवीन व्यक्ती म्हणजे नशीब बदलणारी व्यक्ती असे नाही. दुसरी, संधी आणि भ्रम यामध्ये फरक ओळखा. तिसरी, स्वतःचा आत्मविश्वास कोणावर पूर्णपणे अवलंबून ठेवू नका. काही वेळा आपल्याला वाटते की कोणीतरी येईल आणि सर्व काही बदलून टाकेल, पण वास्तवात अनेकदा ती व्यक्ती फक्त एक प्रेरणा ठरते आणि पुढचा प्रवास आपण स्वतः करतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात कोणताही बदल येत असेल तर त्याचे श्रेय तुमच्या मेहनतीला, विचारांना आणि सातत्यालाही द्या. घरात आनंदी वातावरण ठेवा. संवाद वाढवा. नवीन संधींना अजिबात घाबरू नका, पण कोणतीही गोष्ट तपासून आणि व्यवस्थितरित्या समजून घ्या, कारण योग्य वेळी घेतलेला शांत निर्णय हा अनेकदा मोठ्या बदलाचा पाया ठरतो. मित्रांनो, बदल नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. अनेक वेळा तो छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसू लागतो. घरातील वातावरण थोडं हलकं वाटू लागणं, नवीन चर्चा सुरू होणं, काही दिवसांपासून थांबलेली कामं पुन्हा गती पकडणं, स्वतःमध्ये नवीन ऊर्जा जाणवणं, अशा गोष्टींना अनेक लोक बदलाची सुरुवात म्हणतात. तुळ राशीच्या लोकांचा एक खास गुण म्हणजे ते प्रत्येक गोष्टीचा दोन्ही बाजूंनी विचार करतात. त्यामुळे काही वेळा निर्णय उशिरा घेतले जातात. पण हा काळ असा असू शकतो की तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल अचानक स्पष्टता मिळेल. जे आधी कठीण वाटत होतं ते आता शक्य वाटू लागेल. काही वेळा घरात येणारी व्यक्ती काही नवीन सांगत नाही, पण तुमच्यात आधीपासून असलेला आत्मविश्वास जागा करते. तिच्या बोलण्यातून तुम्हाला स्वतःची किंमत समजू लागते आणि हीच ती खरी सुरुवात असते. बाहेरचा बदल नाही तर आतला बदल. या काळात खालील गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. नवीन कल्पना लगेच नाकारू नका. घरातील लोकांचे बोलणे शांतपणे ऐका. कोणत्याही संधीबद्दल घाईघाईने निर्णय घेऊ नका. जुन्या चुका पुन्हा टाळण्याचा प्रयत्न करा. स्वतःसाठी वेळ काढा आणि मन शांत ठेवा. लक्षात ठेवा मित्रांनो, नशीब बदलते की नाही हा मोठा प्रश्न असतो, पण विचार बदलले तर मार्ग नक्की बदलू शकतो. अनेकदा जीवनातील मोठ्या सुरुवाती साध्या दिवसातूनच सुरू होतात. कधीकधी एखादी व्यक्ती आपल्या घरात येते आणि आपण विचार करतो ही तर साधी भेट आहे, पण काही महिन्यांनी मागे वळून पाहिल्यावर कळतं की त्याच क्षणापासून अनेक गोष्टी बदलायला लागल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक नवीन संवादाकडे आदराने आणि समजुतीने पहा. आजचा हा भाग फक्त मनोरंजन आणि प्रेरणेसाठी आहे. तुमच्या आयुष्यातील निर्णय नेहमी वास्तव परिस्थिती, विचार आणि योग्य नियोजनावर घ्या. मित्रांनो, आयुष्यात बदल घडवणं जितकं कठीण असतं त्यापेक्षा तो बदल योग्य दिशेने टिकवून ठेवणं अधिक महत्त्वाचं असतं. कारण सुरुवात अनेक जण करतात, पण सातत्य फार कमी लोक ठेवतात. म्हणूनच मी जे सांगतो ते विचार करायचा आहे. तुळ राशीचे लोक अनेकदा मानाने निर्णय घेतात आणि नात्यांना खूप महत्त्व देतात. हा गुण सुंदर आहे, पण कधीकधी याच कारणामुळे स्वतःचे ध्येय मागे पडू शकते. जर तुमच्या आयुष्यात नवीन प्रेरणा आली असेल, नवीन व्यक्तीमुळे सकारात्मक विचार सुरू झाले असतील, तर त्याला फक्त भावना बनू देऊ नका. त्याला कृतीमध्ये बदला. आजपासून स्वतःला 3 प्रश्न विचारा. मी काय बदलू शकतो? मी कोणती एक चांगली सवय सुरू करू शकतो? आणि मी कोणत्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत आहे? कारण मित्रांनो, बदल बाहेरून येत नाही, तो आतून उभा राहतो. एखादी व्यक्ती तुमच्यातील क्षमता दाखवू शकते, पण ती क्षमता वापरण्याचं काम तुम्हालाच करायचं असतं. या काळात काही लोक तुम्हाला नवीन कल्पना देतील, काही लोक तुमचं कौतुक करतील, काही जण तुमच्यावर शंका घेतील. पण प्रत्येक आवाजाकडे लक्ष देण्यापेक्षा तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या. कारण प्रत्येकाला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःचा मार्ग हरवू नका. घरात शांत वातावरण ठेवा. लहान गोष्टींसाठी वाद वाढवू नका. एखादा नवीन निर्णय घ्यायचा असेल तर चर्चा करून घ्या. घरातील मोठ्यांचा अनुभव आणि तुमचा विचार दोन्ही एकत्र आले तर
अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात. तुळराशीसाठी हा संदेश प्रेरणादायी आहे. स्वतःला कमी समजू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास असतं आणि कधीकधी योग्य वेळी मिळालेली प्रेरणा संपूर्ण विचार बदलू शकते. लक्षात ठेवा मित्रांनो, नवीन व्यक्ती येणं हा फक्त प्रारंभ असतो. नवीन विचार येणं हा पुढचा टप्पा असतो. पण नवीन कृती सुरू करणं येथूनच खरी सुरुवात होते. मित्रांनो, आयुष्यात बदल घडवणं जितकं कठीण असतं, त्यापेक्षा तो बदल योग्य दिशेने टिकून ठेवणं अधिक महत्त्वाचं असतं. कारण सुरुवात अनेक जण करतात, पण सातत्य फार कमी लोक ठेवतात. म्हणूनच पुढील विचार तुमच्यासाठी आहेत. तुळ राशीचे लोक अनेकदा मनाने निर्णय घेतात आणि नात्यांना खूप महत्त्व देतात. हा गुण सुंदर आहे, पण कधीकधी याच कारणामुळे स्वतःचे देह मागे पडू शकते. जर तुमच्या आयुष्यात नवीन प्रेरणा आली असेल, नवीन व्यक्तीमुळे सकारात्मक विचार सुरू झाले असतील, तर त्याला फक्त भावना बनू देऊ नका. त्याला कृतीमध्ये बदला. आजपासून स्वतःला 3 प्रश्न विचारा. मी काय बदलू शकतो? मी काय बदलू शकतो? मी कोणती एक चांगली सवय सुरू करू शकतो? आणि मी कोणत्या गोष्टीमध्ये वेळ वाया घालवत आहे? कारण मित्रांनो, बदल बाहेरून येत नाही, तो आतून उभा राहतो. एखादी व्यक्ती तुमच्यातील क्षमता दाखवू शकते, पण ती क्षमता वापरण्याचं काम तुम्हालाच करायचं असतं. या काळात काही लोक तुम्हाला नवीन कल्पना देतील, काही लोक तुमचं कौतुक करतील, काही जण तुमच्यावर शंका घेतील. पण प्रत्येक आवाजाकडे लक्ष देण्यापेक्षा तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या. कारण प्रत्येकाला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःचा मार्ग हरवू नका. घरात शांत वातावरण ठेवा. लहान गोष्टीसाठी वाद वाढवू नका. एखादा नवीन निर्णय घ्यायचा असेल तर चर्चा करून घ्या. घरातील मोठ्यांचा अनुभव आणि तुमचा विचार दोन्ही एकत्र आले तर अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात. तुळ राशीसाठी हा संदेश प्रेरणादायी आहे. स्वतःला कमी समजू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास असतं आणि कधीकधी योग्य वेळी मिळालेली प्रेरणा संपूर्ण विचार बदलू शकते. लक्षात ठेवा, नवीन व्यक्ती येणं हा फक्त प्रारंभ असतो. नवीन विचार येणं हा पुढचा टप्पा असतो. पण नवीन कृती सुरू करणं इथूनच खरी सुरुवात होते. मित्रांनो, आयुष्य नेहमी मोठ्या घटनांनी बदलत नाही. अनेक वेळा बदल एखाद्या साध्या बोलण्यातून सुरू होतो. एखादी व्यक्ती तुमच्यासमोर नवीन विचार ठेवते, तुमच्या क्षमतेवर विश्वास दाखवते, किंवा तुम्ही आधी दुर्लक्ष केलेल्या गोष्टींकडे तुमचं लक्ष वेधते आणि तिथून नवीन वाट तयार होऊ शकते. तुळ राशीच्या लोकांची एक खास गोष्ट म्हणजे ते लोकांना जोडून ठेवतात. पण कधीकधी दुसऱ्यांचा विचार करताना स्वतःच्या संधी मागे पडतात. त्यामुळे हा संदेश असा आहे की दुसऱ्यांसाठी जगताना स्वतःचा देह विसरू नका. दुसऱ्यांसाठी जगताना स्वतःचा देह विसरू नका. या काळात काही गोष्टी घडताना दिसू शकतात. घरात नवीन चर्चा सुरू होऊ शकते. जुने थांबलेले विचार पुन्हा पुढे येऊ शकतात. एखादी जुनी योजना नव्या पद्धतीने पाहावीशी वाटू शकते. स्वतःमध्ये नवीन आत्मविश्वास जाणवू शकतो. पण मित्रांनो, प्रत्येक नवीन संधी लगेच स्वीकारायची नसते. कोणतीही गोष्ट ऐकताना स्वतःला विचारा, ही गोष्ट माझ्या ध्येयाशी जुळते का? मला यातून खरोखर काही शिकायला मिळणार आहे का? की मी फक्त उत्साहात निर्णय घेतो आहे? तुळ राशीसाठी एक प्रेरणादायी विचार तो म्हणजे कधीकधी आपल्याला बदल देणारी व्यक्ती आपल्याला काही देत नाही. ती फक्त आपल्यात आधीपासून असलेली ताकद दाखवते आणि त्या दिवसापासून आपण स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतो. या काळात स्वतःला थोडा वेळ द्या. तुमच्या योजना लिहून ठेवा. कोणत्या गोष्टीमध्ये सुधारणा करता येईल ते बघा. तुमच्या घरातील लोकांशी शांतपणे बोला. कारण मोठे बदल अनेकदा शांत निर्णयामध्ये जन्म घेतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुलना करू नका. कोणाच्या आयुष्यात काय घडतंय यापेक्षा तुमच्या आयुष्यात आज काय सुधारू शकता यावर लक्ष द्या. कारण नशिबाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. प्रेरणा
आणि सकारात्मकतेसाठी आहे. आयुष्यातील निर्णय नेहमी वास्तव परिस्थिती, जबाबदारी आणि समजून घेऊन घ्या. मित्रांनो, आयुष्यात संधी येणं महत्त्वाचं असतं, पण त्या टिकवण्यासाठी संयम समजणंही तितकंच गरजेचं असतं. अनेक वेळा मोठं नुकसान मोठ्या कारणाने होत नाही, छोट्या दुर्लक्षामुळे होतं. म्हणून आजचा विशेष भाग लक्षपूर्वक ऐका. तुळ राशीचे लोक सहसा मन जपणारे असतात. त्यांना नाती टिकवायला आवडतात, पण काही वेळा सर्वांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःचे निर्णय मागे पडतात आणि इथूनच पहिली चूक सुरू होऊ शकते. पहिली चूक म्हणजे नवीन गोष्टीवर लगेच विश्वास. प्रयत्न नवीन आणि गोष्टीवर लगेच विश्वास ठेवणं. कोणतीही व्यक्ती, कल्पना किंवा संधी आली की लगेच प्रभावित होऊ नका. अगोदर ऐका, नंतर समजा, विचार करा आणि नंतरच निर्णय घ्या. दुसरी चूक म्हणजे स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणे. प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. दुसऱ्याच्या वेगामुळे स्वतःचा मार्ग बदलू नका. तिसरी चूक म्हणजे भावनेत निर्णय घेणे. तुळ राशीच्या लोकांना मनाने विचार करण्याची सवय असते, पण प्रत्येक गोष्ट भावनेवर नाही तर समजून आणि परिस्थिती पाहून ठरवा. चौथी चूक म्हणजे सुरुवात करून सातत्य न ठेवणे. नवीन बदल दिसायला लागले की अनेक लोक उत्साहाने सुरुवात करतात, पण काही दिवसांनी थांबतात. छोटं पाऊल असलं तरी रोज टाका. पाचवी चूक म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणे. लक्षात ठेवा, कोणतीही व्यक्ती तुमचं नशीब घेऊन येत नाही, ती फक्त तुमच्या आत असलेली ताकद जागी करू शकते. या काळात स्वतःसाठी एक छोटा नियम बनवा. कमी बोला, जास्त निरीक्षण करा. कमी तक्रार करा, जास्त कृती करा. कमी घाई करा, जास्त विचार करा. मित्रांनो, घरात आलेली नवीन ऊर्जा टिकवायची असेल तर घरात शांतता, आदर आणि संवाद कायम ठेवा. छोट्या गोष्टींवरून मनात अंतर ठेवू नका, कारण अनेक चांगल्या संधी गैरसमजामुळे हातातून निघून जातात. तुळ राशीसाठी आता आपण पुढचा एकच संदेश पाहू. बदलाची वाट पाहू नका. स्वतःला बदलासाठी तयार ठेवा, कारण तयार मनालाच नवीन दिशा दिसते. मित्रांनो, अनेक वेळा आपण विचार करतो की आपलं आयुष्य एका दिवसात बदलेल, पण प्रत्यक्षात बदल हळूहळू घडत असतो. सुरुवातीला तो विचारात दिसतो, मग सवयींमध्ये आणि नंतर परिणामामध्ये. त्यामुळे या भागाचा अर्थ कोणती ठरलेली भविष्यवाणी नसून बदल समजून घेण्याचा एक प्रेरणादायी विचार आहे. तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ स्वतःला नव्याने पाहण्याचा असू शकतो. कदाचित तुम्ही आतापर्यंत काही गोष्टी पुढे ढकलत होतात. कदाचित तुम्ही स्वतःच्या क्षमतेकडे कमी लक्ष देत होतात आणि अशा वेळी एखादा संवाद, एखादी भेट किंवा एखादं साधं वाक्य तुमच्यातील विचार जागे करू शकतं. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक नवीन व्यक्ती म्हणजे आयुष्य बदलणारी व्यक्ती नसते. काही लोक आपल्याला दिशा दाखवतात, काही लोक आपल्याला आरसा दाखवतात आणि काही लोक आपल्याला स्वतःचा मार्ग शोधायला शिकवतात. या काळात तुम्हाला असे जाणवू शकते, जुन्या गोष्टीबद्दलचा विचार बदलतो आहे. नवीन ध्येय तयार होत आहे. पूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आता शक्य वाटत आहेत. घरात संवाद आणि विचारांची देवाणघेवाण वाढत आहे. पण याच वेळी एक परीक्षा देखील असते. तुम्ही बदलासाठी तयार आहात का? कारण संधी दिसणं आणि संधी वापरणं यात खूप फरक असतो. तुळ राशीसाठी या भागातील संदेश असा आहे की जे लोक तुमच्यात सकारात्मकता वाढवतात त्यांच्याकडून शिका. जे लोक फक्त गोंधळ निर्माण करतात त्यांच्यापासून अंतर ठेवा. गोंधळ करणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी स्वतः घ्या. कधीकधी घरात येणारी व्यक्ती काही घेऊन येत नाही, पण ती जाताना तुमच्या मनात एक नवीन विचार सोडून जाते आणि तो विचारच पुढे जाऊन तुमच्या आयुष्याचा नवीन अध्याय बनतो. मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जेव्हा मन तयार होतं तेव्हा योग्य संधी ओळखणं सोपं होतं. तुमचं नशीब कोणाच्या हातात नाही, पण तुमचा दृष्टिकोन, मेहनत आणि निर्णय
तुमच्या हातात नक्कीच आहेत. तुळ राशीच्या लोकांचा एक सुंदर गुण म्हणजे ते समतोल शोधतात, पण काही वेळा ते स्वतःच्या मनालाच इतकं विचारात गुंतवतात की निर्णय लांबतात. या टप्प्यावर एक गोष्ट महत्त्वाची आहे. विचार करत राहू नका. योग्य वेळी कृतीही करा. काही वेळा घरातील वातावरणात छोटे बदल दिसू शकतात. संवाद वाढू शकतो. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्नही वाढू शकतो. घरात नवीन योजना, नवीन उद्दिष्ट किंवा काहीतरी नवीन शिकण्याची भावना निर्माण होऊ शकते. हे बदल जरी लहान वाटले तरी ते पुढच्या मोठ्या बदलांचा पाया असू शकतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, नशीब अचानक बदलत नाही. पण सवयी बदलल्या, विचार बदलले, वेळेचा उपयोग बदलला तर परिणाम बदलायला लागतात. या काळात स्वतःला काही प्रश्न विचारा. मी कालपेक्षा आज थोडा चांगला झालो आहे का? मी कालपेक्षा आज थोडा चांगला झालो का? मी माझ्या वेळेचा योग्य उपयोग करतो आहे का? मी फक्त वाट पाहतोय की काहीतरी नवीनही करतोय? तुळ राशीसाठी या भागाचा संदेश खूप खास आहे. तुमच्यात लोकांना जोडण्याची ताकद आहे. तुमच्यात लोकांना जोडण्याची ताकद आहे. पण आता स्वतःलाही तुमच्या ध्येयाशी जोडा. तुमच्या स्वप्नांना वेळ द्या. प्रत्येक दिवसात एक छोटं पाऊल टाकत चला. प्रत्येक दिवसात एक छोटं पाऊल टाकत चला. कधी कधी घरात आलेली व्यक्ती निघून जाते, पण ती सोडून गेलेला विचार कायम राहतो आणि पुढे जाऊन तो विचारच तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरतो. म्हणून प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकत जा. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकत चला. या टप्प्यावर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, ती म्हणजे कोणतीही व्यक्ती तुमच्या मेहनतीची जागा घेऊ शकत नाही. प्रेरणा बाहेरून मिळते, पण बदल हा आतूनच घडत असतो. आजचा हा भाग प्रेरणा आणि मनोरंजनासाठी आहे. तुमचे निर्णय नेहमी वास्तव परिस्थितीशी आणि तुमच्या उद्दिष्टांनुसार घेत चला. मित्रांनो, अनेक लोकांना वाटतं की बदल म्हणजे अचानक मोठा पैसा, मोठं यश किंवा एका दिवसात सर्व काही बदलणं. पण अनेक वेळा खरा बदल शांत असतो. तो आतून सुरू होतो आणि त्याचा पहिला संकेत असा असतो, तुम्ही पूर्वीसारखे विचार करत नाही. तुळ राशीच्या लोकांसाठी हा टप्पा खूप महत्त्वाचा असू शकतो, कारण तुम्ही स्वभावाने विचार करणारे आहात. पण आता कदाचित तुम्हाला जाणवू लागेल की प्रत्येक गोष्टीवर जास्त विचार करण्यापेक्षा योग्य वेळी निर्णय घेणं जास्त महत्त्वाचं आहे. या टप्प्यावर काही गोष्टी जाणवू शकतात. ज्या गोष्टी आधी अशक्य वाटायच्या त्या आता प्रयत्न करण्यासारख्या वाटू लागतील. तुम्ही स्वतःची तुलना कमी कराल. लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्ही काय करू शकता यावर लक्ष जाईल. घरात शांतता आणि स्पष्टता वाढल्यासारखं वाटेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःवर आधीपेक्षा जास्त विश्वास वाटू लागेल. मित्रांनो, हा अंतिम संकेत कोणत्याही व्यक्तीमुळे नाही, तर तुमच्या आत झालेल्या बदलामुळे असतो. काही वेळा आपल्याला वाटतं की कोणीतरी आपलं नशीब बदलल, पण नंतर समजतं त्या व्यक्तीने फक्त आपल्याला स्वतःची ताकद दाखवली होती. या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेरणा घ्या पण अंधविश्वास नको. लोकांना ऐका पण निर्णय स्वतः घ्या. मोठे स्वप्न पहा पण पाय जमिनीवर ठेवा. तुळ राशीसाठी हा संदेश असा, जर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसायला लागले असतील तर त्यांना घाईने पकडू नका. त्यांना वेळ द्या, सातत्य ठेवा, कारण अनेक चांगल्या गोष्टी हळूहळू आकार घेतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही वेळा नशीब बदललं असं वाटतं तेव्हा लोक जुन्या सवयी विसरतात. पण लक्षात ठेवा, तुम्हाला इथपर्यंत आणणारी मेहनत कधी सोडू नका. आजचा हा भाग प्रेरणा आणि मनोरंजनासाठी आहे. तुमच्या आयुष्याचा मार्ग तुमचे विचार, कृती आणि सातत्य ठरवतात. मित्रांनो, आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही. कधी थांबे येतात, कधी वळण येतात, कधी नवीन लोक भेटतात, तर कधी जुन्या गोष्टींचा निरोप घ्यावा लागतो. पण प्रत्येक टप्पा आपल्याला काहीतरी शिकवतो आणि या मालिकेचा मुख्य संदेश हाच आहे, बदल नेहमी बाहेरून नाही तर आतून सुरू होतो. तुळ राशीच्या लोकांमध्ये एक खास क्षमता आहे, लोकांना समजून घेणं, परिस्थितीचा समतोल राखणं आणि नात्यांना जपणं. पण आता या प्रवासाचा शेवट करताना एकच महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे
स्वतःलाही तितकंच महत्त्व द्या जितकं तुम्ही इतरांना देता. मित्रांनो, एखादी व्यक्ती येते आणि जाते. काही लोक थांबतात, काही फक्त आठवण देऊन जातात. पण खरी ताकद त्या व्यक्तीत नसते, ती तुमच्यात असते, जी प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकवते. या संपूर्ण प्रवासातून काही गोष्टी स्पष्ट होतात. त्यात एक म्हणजे बदलाची सुरुवात एका विचारातून होते. संधी ओळखणे हे नशिबापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. आणि सातत्य हेच यशाचं खरं रहस्य आहे. तर राशीसाठी अंतिम संदेश असा आहे की आत्ता वाट पाहू नका, सत्ता पुढे या, घाबरू नका. कारण प्रत्येक नवीन सुरुवात थोडी अनोळखी असते, पण तीच पुढे जाऊन तुमचं भविष्य घडवते. घरात शांतता ठेवा, मनात स्पष्टता ठेवा आणि कृतीत सातत्य ठेवा. कारण मोठे बदल मोठ्या आवाजात नाही तर शांत मेहनतीत घडतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर योग्य वेळ, योग्य लोक आणि योग्य संधी आपोआप तुमच्यापर्यंत पोहोचतात. आजच्या या अंतिम भागासह ही मालिका इथेच संपते. जर तुम्हाला ही मालिका आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा की मी माझं नशीब स्वतः घडवणार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं आयुष्य आनंदी, यशस्वी आणि सकारात्मक राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो. पुन्हा भेटूया अशाच रहस्यमय राशीवंश सांगणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश.